भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या थोर विभूतींनी स्वराज्य, सामाजिक समता आणि जनजागृतीचा मार्ग दाखवलाय। त्यांच्या विचारांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा असे प्रतिपादन नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर बदाणे यांनी केले। ते लोकमान्य वाचनालय नांदगाव तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष रमणलाल छाजेड होते। स्टेट बँकेचे व्यवस्थापक वीरेंद्र विक्रम व संस्थेचे चिटणीस प्रभाकर काकडीस हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तराज छाजेड यांनी केले। सूत्रसंचालन प्रसाद बुरुकुल यांनी तर आभार प्रदर्शन व्यवस्थापक भिकाजी पाठक व शंकर सोनावणे यांनी केले। या वक्तृत्व स्पर्धेत नांदगाव शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवलाय। मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू आदी भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर भाषणे दिली। एकूण 350हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेला लाभलाय। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली। वेळ आणि संधी छाजेड साहेबांनी उपलब्ध करून दिली। खरं म्हणजे या विद्यार्थ्यांना जे काही त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं, त्यांची जी लकब होती, 2-3 भाषणं जी मी ऐकली, तर मला वाटतं यांचं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे आणि त्यांचं सगळं श्रेय जे आहे त्यांच्या घरातल्या संस्काराला मी देणार, कारण घरातले संस्कार माणसाला अशा व्यासपीठापर्यंत घेऊन येतात। Today, on 1st August, we have gathered here to pay tribute to one of the greatest sons of Mother Earth, Lokmanya Bal Gangadhar Tilak, on his punyatithi. He was not only a freedom fighter, but a visionary leader, a scholar, and the first leader to say with pride, "Swaraj is my birthright, and I shall have it." Swaraj हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना भारतातून पळून लावणारे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। This slogan became a mantra of India's freedom struggle and also inspired millions of Indians to rise against British rule. Lokmanya Tilak believed that education, self-confidence and unity are the weapons with which we could fight injustice. He started newspapers like Kesari and Maratha to awaken the peoples and also popularize Ganeshotsav and Shiv Jayanti to bring people together for the cause of nationalism. He was a strong advocate of Swaraj or self-rule. Tilak emphasized India's culture and heritage. He was totally against child marriage, especially for girls. शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।